रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज. अभंग 237. आयुष्याला आपण अनेकदा खेळ समजतो. आज नाही तर उद्या करू, वेळ आहे, संधी येईल असं म्हणत राहतो. पण वेळ, संधी आणि देव हे कोणासाठी थांबत नाहीत. एकदा क्षण निसटला की मग फक्त पश्चात्ताप उरतो. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला हेच कठोर सत्य सांगतो. गोंधळ, खेळ, निष्काळजीपणा यांत आयुष्य घालवलं तर शेवटी हातात काहीच राहत नाही. चला या अभंगातून वेळेचं मोल आणि जागृतीचं महत्त्व समजून घेऊया. अभंग 237. अवघी मिळोनी कोल्हाळ केला, आता होता म्हणती गेला. पहिले ध्रुव आपली या रडती भावे, जयासवे जया परी. सातवे चुकलो आही खेळता खेळ, गेला गोपाळ हातींचा. दुसरे तुका म्हणे धावती थडी, न घली उडी अंत कोणी. तिसरे. प्रत्येक ओळीचं सविस्तर स्पष्टीकरण बघूया. ओळ 1. अवघी मिळोनी कोल्हाळ केला, आता होता म्हणती गेला. या ओळीत संत तुकाराम महाराज मानवी स्वभावाचं अत्यंत वास्तव चित्र रंगवतात. अवघी मिळोनी कोल्हाळ केला म्हणजे सगळे एकत्र येऊन गोंधळ घालणं, निष्काळजीपणा करणं, वेळ वाया घालवणं. कोल्हाळ म्हणजे साथर काढायचं यंत्र, जिथे सतत आवाज, हालचाल आणि धावपळ असते. इथे कोल्हाळ हे संसाराच्या गडबडीचं प्रतीक आहे. माणूस आयुष्यात काम, नाती, इच्छा, स्पर्धा, मान अपमान यात इतका गुंततो की आत्मपरीक्षणासाठी वेळच राहत नाही. सगळे मिळून जेव्हा एकाच दिशेनं धावतात तेव्हा कुणी थांबून विचार करत नाही, आपण नक्की कुठे चाललो आहोत. यालाच तुकाराम महाराज कोल्हाळ म्हणतात. आता होता म्हणती गेला ही ओळ फार वेदनादायक आहे. याचा अर्थ आता करू म्हणेपर्यंत वेळ निघून गेली. देव, संधी, आत्मजागृती हे सगळं आता म्हणून पुढे ढकललं आणि जेव्हा शुद्धी आली तेव्हा ते हातातून निसटलेलं असतं. संत आपल्याला इशारा देतात की वेळ असताना जागं न झालो तर नंतर फक्त हळहळ उरते. ओळ 2. आपलिया रडती भावे, जया सवे जया परी. या ओळीत संत तुकाराम महाराज पश्चात्तापाचं दृश्य उभं करतात. आपलिया म्हणजे आपल्या माणसांसाठी, आपल्या संधीसाठी, आपल्या आयुष्यासाठी. संधी गेल्यावर माणूस भावनिक होतो, रडतो, दुःखी होतो. पण हे रडणं उशिराचं असतं. जया सवे जया परी म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं दुःख व्यक्त करतो. कुणी स्वतःला दोष देतो, कुणी नशिबाला, कुणी परिस्थितीला. पण संत सांगतात या रडण्यात समाधान नाही, कारण मूळ चूक वेळेत ओळखली गेली नाही. मानवी स्वभाव असा आहे की संधी असताना तिची किंमत कळत नाही. देव जवळ असतो, सद्बुद्धी जवळ असते, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जेव्हा ते निघून जातं तेव्हा भावनिक उद्रेक होतो. ही ओळ आपल्याला सांगते रडण्याआधी जागं व्हा. ओळ 3. चुकलो आही खेळता खेळ, गेला गोपाळ हातींचा. ही ओळ अभंगाचं हृदय आहे. खेळता खेळ म्हणजे आयुष्याला खेळ समजणं. तुकाराम महाराज कबूल करतात आपणच चुकलो. हे फार मोठा आत्मस्वीकार आहे. माणूस क्वचितच स्वतःची चूक मान्य करतो, पण संत निर्भीडपणे सांगतात आपणच खेळ करत राहिलो. गेला गोपाळ हातींचा म्हणजे देव, आत्मशांती, जीवनाचा खरा अर्थ हे सगळं हातातून निसटलं. गोपाळ इथे केवळ कृष्ण नाही, तो जीवनाची खरी दिशा आहे. जेव्हा आयुष्य फक्त खेळ, करमणूक, निष्काळजीपणा त्यात घालवलं जातं तेव्हा गोपाळ थांबत नाही, तो पुढे निघून जातो. ही ओळ आपल्याला जाग करते आयुष्य खेळ नाही आणि देव वेळेची वाट पाहत बसत नाही. ओळ 4. तुका म्हणे धावती थडी, न घाली उडी अंत कोणी. शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज समाजावर बोट ठेवतात. थडी म्हणजे पश्चात्तापाचं ठिकाण, शोकसभा. सगळे तिकडे धावतात, रडायला, बोलायला, हळहळ व्यक्त करायला. पण न घाली उडी अंत कोणी म्हणजे वेळ असताना कुणीही उडी मारली नाही, धाडस केलं नाही, योग्य पाऊल उचललं नाही. ही ओळ आपल्याला सांगते की संधीच्या वेळी कृती महत्वाची असते, पश्चात्तापाच्या वेळी नव्हे. वेळ असताना उडी मारली असती सद्विचाराकडे, भक्तीकडे, आत्मजागृतीकडे, तर थडीवर धावाची वेळ आली नसती. सुंदर शिकवण. हा अभंग आपल्याला एक स्पष्ट संदेश देतो. आयुष्य खेळ नाही. वेळ, संधी आणि देव हे आता म्हणून थांबत नाहीत. निष्काळजीपणा, गोंधळ आणि उद्याच्या भरोशावर जगणं शेवटी पश्चात्तापाचं कारण बनतं. संत तुकाराम महाराज आपल्याला आजच जागं व्हायला सांगतात. वेळ असताना योग्य उडी मारा.
सद्विचाराकडे, भक्तीकडे, आत्मजागृतीकडे, नाहीतर नंतर रडून काहीच हाती येणार नाही. आज जर हा अभंग ऐकून मनात थोडीशीही चुटपुट लागली असेल तर ती वाया जाऊ देऊ नका. आजच स्वतःला विचारा, आपण खेळतोय की जाग होतोय? अशाच संतवाणी, अभंग, अर्थ आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसाठी सबस्क्राईब करा आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला आणि हा अमूल्य संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. रामकृष्ण हरी.